मित्रांनो नमस्कार. भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याबद्दलची मोठी माहिती समोर येत आहे. मागच्या 2 दिवसात भारताने पाकिस्तानात घुसून हल्ले केले. भारताची कारवाई फक्त दहशतवादी आणि त्यांच्या अड्ड्याविरोधात होती, पण नेहमीच दहशतवाद्याला आश्रय देणाऱ्या, त्यांचं पालनपोषण करणाऱ्या पाकिस्तानने भारतावर प्रतिहल्ला केला आहे. जम्मू काश्मीरसह भारताच्या वेगवेगळ्या राज्यात पाकिस्तानने हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. आधीपासून सुसज्ज असलेल्या भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानचा हा प्रयत्न उथळून लावला. भारताच्या S-400 सिस्टमने पाकिस्तानची सर्व मिसाईल्स, ड्रोन्स आणि फायटर जेट्स पाडली आहेत. कुठल्याही हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर देणार, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ठणकावून सांगितले आहे. तर मित्रांनो, आता कुठे काय घडते ते आपण 10 पॉईंट्समध्ये समजून घेऊया. पॉईंट नंबर 1, पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात काही नुकसान झालेले नाही, असं भारतीय सैन्याकडून सांगण्यात आलं आहे. पॉईंट नंबर 2, भारताने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला आहे. भारतीय सैन्याने लाहोरमध्ये हल्ले सुरू केले आहेत. पॉईंट नंबर 3, भारताने लाहोरवर फक्त ड्रोनच नाही तर मिसाईलसुद्धा डागल्याची माहिती आहे. पॉईंट नंबर 4, भारताने पाकिस्तानचं एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम पंजाब प्रांतामध्ये पाडलं आहे. पॉईंट नंबर 5, पठाणकोट आणि राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त चुकीचं आहे, असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पॉईंट नंबर 6, भारतीय सैन्याच्या अत्याधुनिक S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानकडून डागण्यात आलेली 8 मिसाईल्स हवेतच नष्ट केली. पॉईंट नंबर 7, पाकिस्तानने पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे 2 J-17 आणि F-16 फायटर जेट पाडण्याची माहिती आहे. पॉईंट नंबर 8, पंजाबच्या बॉर्डर भागा ब्लॅक आउट करण्यात आला आहे. अमृतसरमध्ये रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॅक आउट असणार आहे. पॉईंट नंबर 9, पाकिस्तानने गुरुवारी जम्मू येथील एअर स्ट्रिपवर रॉकेट टाकले, पण भारतीय सैन्याची सतर्कता आणि ताकदवर एअर डिफेन्स प्रणालीने पाकिस्तानचा हल्ला यशस्वी होऊ दिला नाही. पॉईंट नंबर 10, पाकिस्तानने स्वस्तातल्या रॉकेटनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हमास स्टाईलने त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. तर ही होती मित्रांनो, भारत पाकिस्तान युद्धात कुठे काय घडते याबद्दलचे 10 पॉईंट्स. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.